नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 वरती। तर मित्रांनो, तुम्हाला जर पार्ट टाइम किंवा फुल टाइम जर जॉब करायचा असेल, तुम्ही झोमॅटो मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करू शकता। तर झोमॅटो मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बॅग आणि टी शर्ट परचेस करा असं ते दाखवते। तर तुम्हाला बॅग आणि टी शर्ट परचेस करायची गरज नाही, कारण झोमॅटो मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 इन्स्टॉलमेंट मध्ये तुमचे पैसे कटतात। म्हणजे जर पुणे किंवा मुंबई शहरामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून जर झोमॅटो डिलिव्हरी करण्याचा तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला 1300 रुपये ते 1400 रुपये इथे लागतील। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्ही झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करायचं असेल आणि तुम्हाला 17 ते 18 हजार महिना कमवायचा असेल तर तुम्ही झोमॅटो मध्ये फुल टाइम काम करू शकता। 1000 रुपये 10 ते 12 हजार तुम्हाला जर पार्ट टाइम म्हणून काम करायचं असेल 5 ते 6 तास तर तुम्ही पार्ट टाइम पण काम करू शकता। तर आता खूप साऱ्या जे झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बॅग आणि टी शर्ट परचेस करण्यासाठी तिथे तुम्हाला ऑप्शन येतो। झोमॅटो ॲप्लिकेशन डिलिव्हरी पार्टनर ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला परचेसचा ऑप्शन तुम्हाला इथे बॉटम लाईनला येतो। तर तुम्ही तिथे परचेस पण करू शकता। पण त्या अगोदर तुमचे जर पैसे कटले असतील झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर ॲप थ्रू, ठीक आहे, तर तुम्हाला हे टी शर्ट आणि बॅग फ्री मिळू शकते। त्यासाठी तुम्हाला कंप्लेंट करावी लागणार आहे। तर तिकीट रेज करावं लागणार आहे। तिकीट रेज करून त्यामध्ये तुम्हाला झोमॅटोला विचारायचं आहे की माझे पैसे तर कटलेले आहेत पण मला आतापर्यंत बॅग आणि टी शर्ट मिळालेलं नाही। तर कशा पद्धतीने आपण तिकीट रेज करायचं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। ॲप मध्ये लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे बाजार मध्ये जाऊन तुम्ही इथे तुमचे लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला इथे तुमचे कपडे वगैरे जे हेल्मेट किंवा कॅप किंवा शर्ट वगैरे तुम्ही किंवा बॅग किंवा पॉवर बँक हे सर्व वस्तू तुम्ही परचेस करू शकता। त्याशिवाय जर तुमचे पैसे कटले असतील तर तुम्हाला इथे हेल्प सेंटरवर यायचं आहे। हेल्प सेंटरवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सपोर्ट तिकीट्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे न्यू तिकीटवर क्लिक करायचं आहे। न्यू तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॅग आणि टी शर्ट रेनकोट सेंटर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, टी शर्ट आणि बॅग नॉट रिसिव्ड, तुम्हाला टी शर्ट आणि बॅग मिळालेलं नाही त्यावर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर रेज अ तिकीट एकदम खाली बॉटम लाईनला तुम्हाला रेज अ तिकीट म्हणून ऑप्शन आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथं ग्रीन कलर मध्ये दिसते त्यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे काय टाकायचं आहे काय नाही आणि मी माझ्या कंप्लेंट मध्ये काय टाकलो ते आपण तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। तर तुम्ही रेज तिकीट करायचं आहे आणि इथे तुम्हाला काय डिस्क्रिप्शन टाकायची आहे, तुमची डेट काय टाकायची आहे काय नाही तुम्हाला सर्व मी गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला एकदम खाली अटॅच मॅन्डेटरी म्हणजे तुमचा ऑडिओ तुम्हाला तिथे अटॅच करायचा आहे। इथे रेकॉर्ड ऑडिओवर जायचं आहे आणि इथे स्टार्ट क्लिक करायचं आहे आणि इथे बोलायचं आहे टी शर्ट अँड बॅग नॉट रिसिव्ड फ्रॉम झोमॅटो आणि माझे पैसे पण कटलेले आहेत, ठीक आहे। तर ही गोष्ट आपण इथे बोललेली आहे आणि आपण इथे स्टॉप करूया आणि अटॅच ऑडिओ फाईलवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आपलं ऑडिओ फाईल अटॅच झालेला आहे आणि इथे रेज तिकीट तिथे आपण इथे रेज तिकीटवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर आपलं इथे तिकीट रेज झालेलं आहे। तर मी तुम्हाला माझा अगोदरचा तिकीट जे रेज झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि इथे माझं 17 मार्चला मी तिकीट ओपन केलं होतं, बॅग अँड टी शर्ट मला मिळालेलं नाही म्हणून त्यावर मी इथे क्लिक करणार। तर तुम्ही पाहू शकता मी तिकीट रेज करताना काय काय इथे मी बोललेलं आहे, ठीक आहे। तर मी सर्वात अगोदर तिकीट रेज करताना काय म्हणले, टी शर्ट अँड बॅग नॉट रिसिव्ड, फेसिंग इश्यू फॉर डिलिव्हरी विदाउट बॅग अँड टी शर्ट, म्हणजे मला टी शर्ट आणि बॅग मिळालेलं नाही आणि मी बॅग आणि टी शर्ट नसल्यामुळं मी डिलिव्हरी करायला जातो तेव्हा मला प्रॉब्लेम येत आहे, ठीक आहे। तर हा मी टाकलेला आहे आणि सिलेक्ट डेट रेंज म्हणले तर मी इथे 9/3/2025 ते 17/3/2025 ही डेट मी सिलेक्ट केलेली आहे। तर ह्या तारखेपासून मी काम करत आहे आणि माझ्याकडे टी शर्ट आणि बॅग नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे झोमॅटोचा आपल्याला एक मेसेज येतो, वी apologize फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉज वी हॅव रिसिव्ड युअर रिक्वेस्ट अँड आवर टीम इज करंटली वर्किंग ऑन युअर इश्यू, म्हणजे तुमचं तिकीट आम्हाला भेटलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहे। वी अश्युअर यू दॅट वी विल डिलिव्हर अ सोल्युशन विथ 24 hours, म्हणजे तुम्हाला
24 घंट्याच्या मध्ये तुम्हाला सोल्यूशन देईल असं म्हणलंय, ठीक आहे। त्यानंतर आपको हुई असुदा के लिए खेद है, हमें आपकी रिक्वेस्ट प्राप्त हो गई है और टीम आपके इशू पर काम कर रही है, ठीक आहे। त्यानंतर आणखी एक मेसेज आला झोमॅटो तर्फे, डियर संतोष वाघमारे, अपोलॉजीज फॉर द इनकन्व्हिनियन्स ॲज पर आवर रेकॉर्ड यू हॅव मायग्रेटेड फ्रॉम ब्लिंकिट टू झोमॅटो। म्हणजे मी अगोदर ब्लिंकिटवर काम करत होतो, तर माझं ब्लिंकिटहून मी ते झोमॅटोवर आलो। तर त्याच्यानंतर काय म्हणते, झोमॅटो अँड ॲज वी हॅव चेक्ड नो ऑर्डर हॅज बीन प्लेस्ड, म्हणजे तुम्ही कोणताही ऑर्डर प्लेस केलेला नाही। प्लेस्ड बाय यू फॉर झोमॅटो बॅग टी शर्ट आणि बॅग ऑल्सो नो डिडक्शन वेअर मेड, म्हणजेच तुमचं आणखी इथे काही डिडक्शन झालेलं नाही असं इथे बोलत आहेत। त्यानंतर मी काय म्हणलं इथे बघा, झोमॅटो शेअर द बॅग अँड टी शर्ट, झोमॅटो शेअर द बॅग अँड शर्ट येस ऑर नो, म्हणजे झोमॅटो टी शर्ट आणि बॅग देणार का नाही देणार, किंवा देते किंवा नाही देत, मी त्यांना डायरेक्ट क्वेश्चन केलेला आहे। त्यानंतर हर्ष म्हणून आहे, त्याचा मला मेसेज येतो, डियर संतोष, वी आर सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉस्ट, युअर ऑर्डर इज डिले ड्यू टू सम इशू, काही कारणानंतर तुम्हाला तुमचा ऑर्डर जो आहे तो डिले झालेला आहे। यू आर रिक्वेस्टेड टू शेअर युअर फुल ॲड्रेस, डोर नंबर, स्ट्रीट नेम, एरिया नेम, लँडमार्क आणि पिनकोड, तुम्हाला तुमचा पूर्ण डिटेल मला मागत होता, तर मी त्याला माझा पूर्ण डिटेल वगैरे इथे शेअर केलेला आहे डिटेल। आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचं शर्टची साईज वगैरे काय आहे ते तुम्हाला इथे व्ह्यू फुल कॉन्टेंट पाहू शकता। तर तुमची डिटेल हे तुमचे शर्टची साईज काय आहे ते पण तुम्हाला इथे टाकायचं आहे। तर मी त्यांना इथे रिप्लाय दिलेला आहे, एक्सेल साईज, चेस्ट नंबर काय आहे ते तुम्हाला सर्व दिलेले आहे। त्यानंतर मी माझा ॲड्रेस वगैरे सर्व त्यांना दिलेला आहे आणि माझी साईज वगैरे शर्टची दिलेली आहे। त्यानंतर आणखी एक मेसेज येतो, थँक्स फॉर शेअरिंग युअर ॲड्रेस, वी आर शेअरिंग युअर करेक्ट डिटेल्स विथ आवर कन्सर्न टीम अँड दे विल रीडिस्पॅच युअर ॲसेट अगेन विदिन 7 वर्किंग डेज, म्हणजे तुम्हाला 7 दिवसाच्या मध्ये तुमचा ऑर्डर जो आहे, म्हणजे तुम्हाला बॅग आणि शर्ट 7 दिवसाच्या मध्ये मिळणार म्हणून त्यांचा मला मेसेज आला आहे। वी आर ग्लॅड टू सॉल्व युअर इश्यू, युअर फीडबॅक इज लाईक अ थंब अप फॉर अस, म्हणजे त्यांनी आता माझा ऑर्डर प्लेस केलेला आहे, मला आता 100% बॅग आणि टी शर्ट मिळणार। तर 5व्या दिवशी आज मला ऑर्डर मिळालेला आहे। तर पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीने एक पार्सल येतो, त्यामध्ये तुम्हाला 2 असे टी शर्ट येतात, पाहू शकता असे 2 तुम्हाला टी शर्ट येतील, हा पण टी शर्ट त्यामध्येच आहे। आणि तुम्हाला या बॅगमध्ये एक झोमॅटो तर्फे जी कोल्ड बॅग असते, कोल्ड डिलिव्हरी वगैरे करण्यासाठी तुम्हाला ही अशी इथे बॅग मिळेल, ठीक आहे। ही अशी झोमॅटो तर्फे तुम्हाला बॅग मिळणार आहे। बॅगवर एक QR कोड पण आहे, तर तो तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा आहे। QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑर्डर मारता येणार आहे, ठीक आहे। तर आपण आता आपला QR कोड कसा स्कॅन करायचा ते सांगतो, ठीक आहे। झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर ॲपमध्ये येऊया आपण, यामध्ये ठीक आहे। इथे तुम्हाला गिग्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्कॅन QR कोड दाखवते, ठीक आहे। स्कॅन QR कोड इथे तुम्हाला ऑप्शन येतो, तर मला हा गिग्स मध्ये गेल्यानंतर स्कॅन QR कोड हा मला ऑप्शन आलेला आहे। तर इथे स्कॅन आहे बटन, ह्या स्कॅन बटनवर मी क्लिक केलो, त्यानंतर मला आता हा जो QR कोड आहे तो इथे स्कॅन करायचा आहे, ठीक आहे। पाहू शकता मी आता हे QR कोड इथे स्कॅन करत आहे, ओके। डिलिव्हरी बॅग लिंक्ड, बॅग जी आहे ती इथे लिंक झालेली आहे, तर ओके करायचं आहे आपल्याला। आपल्याला आता बॅग मिळालेली आहे आणि आपण QR कोड पण स्कॅन केलेला आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बॅग आणि टी शर्ट मिळू शकता, ते पण मोफत, कारण झोमॅटो जो आहे ते तुमच्याकडून अगोदरच त्यांचे सर्व्हिस चार्ज, प्लॅटफॉर्म चार्ज वगैरे ते काढून घेतो आणि हे तुमचे टी शर्ट आणि बॅग त्यामध्येच येतात। तर जर तुम्हाला इथून पुढे जर कोणाला टी शर्ट आणि बॅग मिळालेले नसेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला ऑर्डर कसा करायचा आहे, फ्रीमध्ये तुम्हाला बॅग आणि टी शर्ट कसे मिळवायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आणि झोमॅटोमध्ये इन्कम किती होते, तर तुम्ही जर पार्ट टाइम करत असाल तर तुम्हाला दिवसाचे म्हणजे 4-5 तास तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला 500 ते 600 रुपये इथे 100% होतील। त्यामध्ये तुमचे पेट्रोल वगैरे तुमच्या बाईकनुसार
पेट्रोल तुमचं किती जाईल आणि तुमची इन्कम किती होईल ते असणार आहे. आणि तुम्ही जर 10 ते 12 तास जर काम केले झोमॅटोमध्ये तर तुम्हाला जवळपास 1000 ते 1200 रुपये ते मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.